इंडिया आघाडीचा आज निवडणूक आयोगावर मोर्चा असणार आहे। सकाळी 11:30 वाजता संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर हा मोर्चाला सुरुवात होणार आहे। इंडिया आघाडीचे खासदार मोर्चात सहभागी होणार आहेत। राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत, अखिलेश यादव या मोर्चात सहभागी होणार आहेत। निवडणूक आयोगाने मतांची चोरी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता। पासून सुरुवात होऊन हा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयुक्त कार्यालयावर धडकणार। संसदेपासून सुरुवात होऊन हा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयुक्त कार्यालयावर धडकणार। संसदेपासून सुरुवात होऊन हा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयुक्त कार्यालयावर धडकणार। सर्व खासदार विरोधी पक्षाचे प्रमुख लोक निर्वाचन आयोगावर मार्चने जाणार, लॉंग मार्च। कारण निवडणूक आयोग ज्या पद्धतीचे घोटाळे करत आहे आणि घोटाळेबाजांना संरक्षण देत आहे, राहुल गांधींनी इतका मोठा भ्रष्टाचार निवडणूक आयोगाचा आणि भाजपच्या बाहेर काढल्यावर सुद्धा आमचा निर्वाचन आयोग राहुल गांधीला सांगते की तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या, तुम्ही ॲफिडेव्हिट द्या, तुम्ही शपथपत्र द्या। याला काय म्हणावं? आताही हे त्या ठिकाणी सातत्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीवर बोलतायत, इकडे बोलतायत, तिकडे बोलतायत, पण इलेक्शन कमिशनला फेस करायला तयार नाही आहेत। इलेक्शन कमिशन त्यांना पत्र देते आहे, नोटीस देते आहे, बोलवते आहे, जाहीर निमंत्रण देते आहे, तिथे हे बोलत नाही। कारण मी यापूर्वीच सांगितलं, शूट अँड स्कूट, गोळा दागा आणि पळून जा, ही रणनीती यांची आहे। राहुल गांधीवर मी कालच बोललेलो आहे, खोटं बोला, रेटून बोला चालू आहे राहुल गांधीचं। मी काँग्रेस पार्टीच्या नेत्याला आवाहन करतो, आम्ही यावेळी ज्या निवडणुका जिंकणार आहे 51% वर मतांनी जिंकणार आहे। आता मतदारी दुरुस्त करून घ्या ना, आहे ऑब्जेक्शन। आता वेळ आहे, ऑब्जेक्शन घ्यायला वेळ आहे, का घेत नाही ऑब्जेक्शन तुम्ही? तर निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला पोलिसांकडून बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा निघणार आहे। इंडिया आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बॅरिकेडिंग करण्यात आलंय। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चाची घोषणा केलेली आहे। इंडिया आघाडीचे सगळे खासदार सकाळी 11:30 वाजता निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा घेऊन निघणार आहेत। आपण बघू शकतो निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या समोर मोठ्या पद्धतीनं बॅरिकेडिंग जे आहे ते केलेलं आहे। हे निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या समोरची बाजू आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे दिल्ली पोलिसांकडून बॅरिकेडिंग केली गेलेली आहे। आयोगाच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये कोणालाही सध्या जाऊ दिलं जात नाहीये, अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती आहे। सकाळी 11:30 वाजता जरी मोर्चाची वेळ असली तरी सकाळपासूनच खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलिसांकडून बॅरिकेडिंग केल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। संसदेतील गेटपासून ज्यावेळी मोर्चा निघेल तिथपासून हे निवडणूक आयोगाचं कार्यालय साधारणतः 1 किलोमीटरचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग केलेली आहे। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली।